नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड, ही बाब चिंताजनक. सुनेत्रा पवार कोणत्या विमानानं गेल्या माहीत नाही. विमान बिघाडावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अमरावतीत काँग्रेस वंचितच्या संभाव्य आघाडीवर अनिल बोंडेंची बोचरी टीका. विळ्या भोपळ्याच्या सख्याने काही होणार नाही, बोंडेंचा दावा. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी महसूल खात्याची 1 कोटी सवलत. कुंभार कुटुंबाची यादी तयार करण्याची तहसीलदारांना जबाबदारी, बावनकुळेंची माहिती. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार नरेंद्र दराडेंची मुख्यमंत्र्यांना भेट. गोकुळ गीते महायुतीच्या अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंना पाठिंबा देतात का, हे पाहणं महत्त्वाचं. नाशिकमधील कळवण उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात सर्वपक्षीय अर्धनग्न आंदोलन. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग. हिंगोलीत डीएससी क्रमांकावरून कळमनुरीत गोंधळ. गॅस वितरणाच्या गाड्या अडवल्या. गॅस एजन्सीवर नागरिकांचा संताप. हिंगोलीत जिंतूर ते कनेरगाव नाका रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं टायर जाळून आंदोलन. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी महामार्ग रोखला. बुलढाण्यामध्ये मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी ते सुभानपूर मार्गावरील नदीपुलाचा प्रश्न गंभीर. शाळा उघडण्यापूर्वी पूल द्या, नाहीतर शिक्षण सुटेल, विद्यार्थ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट. वाळू माफियांच्या जमावाच्या हल्ल्यात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू. कोल्हापुरात फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेची उत्सुकता. गल्लीपासून तालीम संस्था फुटबॉलच्या रंगात. करवीर नगरीत फुटबॉलचा महासंग्राम फिवर. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.